गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाराष्ट्रात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। विदर्भातील काही जिल्ह्यांमधलं तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होत आहे, तर अकोल्यात सर्वाधिक 45 अंश तापमानाची नोंद झाली आहे। दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 मार्च ते 20 एप्रिल या दरम्यान 39 रुग्णांना उष्माघाताचा त्रास झालाय, तर सोलापुरात एका रुग्णाचा उष्माघाताने त्रास होऊन मृत्यू झाल्याचा संशयही व्यक्त केला जातोय। त्यामुळे नागरिकांना या काळात काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून घामाच्या धारा लागल्यात, त्यात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं उकाडा आणखी वाढलाय। मात्र अशात अनेक ठिकाणी पारा 40 ते 45 अंशांपर्यंत पोहोचल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। दुपारच्या वेळेस नागरिक बाहेर पडणं टाळतायत, कारण रस्त्यांवर देखील शुकशुकाट दिसतोय। अशात नागरिकांना आवाहन करण्यात येते की बाहेर पडताना काळजी घ्या, गरज असेल तरच घराबाहेर पडा, इतक्या उन्हात बाहेर जाऊ नका, कारण सध्या राज्यात उष्माघाताचे 39 रुग्ण आढळल्याचंही समोर आलंय, तर सोलापुरात एकाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचाही संशय व्यक्त केला जातोय। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उष्ण लहरींचा आगडोंब उसळलाय, त्यामुळे अक्षरशः महाराष्ट्र होरपळून निघालाय। यात सर्वाधिक तापमान विदर्भात दरवर्षीप्रमाणे असतं, मात्र यंदा विदर्भातलं तापमान 45 ते 46 अंशांपर्यंत पोहोचलंय, त्यामुळे अक्षरशः चटके बसतायत। मात्र या उष्णतेपासून काळजी घेण्याचं देखील आवाहन केलं गेलेलं आहे। एल निनोचा जो प्रभाव आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रात उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे। नुकतीच एक आकडेवारी जाहीर आली होती, त्यात जगातील सगळ्यात उष्ण शहरांमधल्या 50 शहरं ही भारतातील आहेत आणि त्यातली सर्वाधिक शहरं ही महाराष्ट्रातील आहेत। त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो की आपला महाराष्ट्र सध्या होरपळून निघालाय। तापमान 45 ते 46 अंश तापमानापर्यंत पोहोचलेलं आहे, सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय, ज्याचा नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागतोय। पारा 35शी पार असल्यानं मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव रविवारी देखील कायम राहण्याची शक्यता आहे। सांताक्रूज वेधशाळेमध्ये शनिवारी किमान 26 आणि कमाल 35 अंश सेल्सिअस तापमान होतं, त्यामुळे तिसऱ्या दिवशी देखील उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवला। उष्णतेसह आर्द्रतेचं प्रमाणही वाढलंय, त्यामुळे दुपारच्या कडक उन्हामुळे मुंबईकर प्रचंड हैराण झाले। आज कमाल तापमानात आणखी वाढ होणार असल्यानं उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे। तिथे पुण्याचं तापमान 40 अंशांवर पोहोचलंय। रात्रीच्या तापमानात देखील वाढ झाल्याची नोंद झाली आहे। हवामान विभागाकडून पुण्यात आज दुपारनंतर पावसाचाही अंदाज वर्तवला गेलाय। पावसानंतर तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे, तर हवामान विभागाकडून पुण्याला उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। नाशिकमध्ये तापमानाचा पारा 41.5 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय। यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचे हे उच्चांकी तापमान आहे। नाशिकमध्ये गेल्या 7 दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट आली आहे। सकाळपासूनच उन्हाच्या झळा बसतायत, त्यामुळे दुपारी रस्त्यावर शुकशुकाट दिसतोय। पुढील 4 ते 5 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे। तिथे नाशिकच्या मालेगावातला पारा देखील 42.8 अंशांवर गेलाय। उन्हाचा तडाखा अजून वाढण्याची शक्यता आहे। या वाढत्या उन्हामुळे रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरलाय। नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये सूर्यानं आग ओकायला सुरुवात केली असल्याचं चित्र दिसतंय। मालेगावचा पारा 42.8 इतका झाला असून उन्हाचा तडाखा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। वाढत्या उन्हाचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येत असून वाढत्या उन्हामुळे रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरलाय। 12 ते 4 या वेळेदरम्यान लोकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं गेलंय, तर नाशिकच्या ग्रामीण भागात काढणीला आलेल्या शेतपिकांवर झालेला परिणामही दिसतोय, तर कांदा काढण्यासाठी अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळेला पसंती दिल्याचं दिसतंय। उन्हापासून संरक्षणासाठी प्रशासनाकडून देखील खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर
राज्यभरात सध्या उष्णतेची लाट पसरलेली आहे। याच संदर्भात आपण आपल्या प्रतिनिधींशी बोलूया। छगन जाधव आपले प्रतिनिधी आपल्याला सद्यस्थितीचा आढावा देतील। राज्यात उष्ण लहरींचा आगडोंब उसळला, आपला संपूर्ण महाराष्ट्र होरपळून निघालेला आहे। मात्र छगन जाधव, तुम्ही सध्या कुठल्या भागात आहात, तिथलं तापमान सध्या काय आहे आणि प्रशासनाच्या वतीने नागरिकांना काय खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय? नक्कीच जर बघितलं तर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अमरावतीसह विदर्भाच्या प्रमुख 3 जिल्ह्यांचा पारा हा 44 अंशाच्या पार गेलेला होता। मात्र मध्यंतरीच्या काळात उष्णतेची लाट जी आहे ती कमी झाली, कारण अवकाळी पावसाचं आगमन झालं, त्यामुळे ती कमी झाली असली तरी मात्र पुन्हा एकदा कालपासनं उन्हाच्या झळा विदर्भकरांना सोसू लागत आहेत। सध्या काल जर बघितलं तर अमरावती, वर्धा आणि अकोला या 3 जिल्ह्याचं तापमान 45 अंशाच्या पार गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि आज देखील 45 अंशाच्या पार तापमानाचा पारा जाणार अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। एकीकडे तापमान वाढ होत आहे तर दुसरीकडे प्रकल्पातील जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झपाट्याने घट होण्याचं चित्र पाहायला मिळते। पश्चिम विदर्भातलं सर्वात महत्त्वाचं आणि मोठं समजलं जाणारं अप्पर वर्धा धरण सध्या 50% येऊन ठेपलेलं आहे। पुढचा मे महिना अजूनही उन्हाळ्याचा शिल्लक आहे, त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा देखील या वेळी सोसाव्या लागणार। त्यामुळे आता ज्या उष्णतेच्या लाटा सोसाव्या लागत आहेत त्याच्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं, अन्यथा घराबाहेर पडू नये, काळजी घेऊन घराबाहेर पडावं, योग्य भरपूर पाणी प्यावं, योग्य ती आरोग्याची काळजी घ्यावी आणि उष्णतेचा कुठलाही बळी जाऊ नये यासाठी जिल्हा रुग्णालयाकडे उष्माघात कक्ष देखील प्रत्येक ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, अशी प्रशासनाकडून देखील काळजी घेण्यात येत आहे। बरोबर आहे छगन, त्यामुळे सर्वतोपरी काळजी घेतली जाते। आपण अकोल्यात जाऊया, कारण अकोल्यातला पारा थेट 45 डिग्री पर्यंत गेलेला आहे। आपले प्रतिनिधी तिकडे उपस्थित आहेत। तुम्ही सध्या अकोल्यात आहात आणि तिथलं तापमान सध्याचं काय आहे आणि तिथे प्रशासनाच्या वतीनं काय खबरदारी घेण्याचं आवाहन केलं गेलंय? आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून अकोल्याचं तापमान जे आहे ते 45 अंशाचा आकडा जो आहे तो ओलांडलेला आहे। 45.6 अंश सेल्सिअस काल तापमानाची नोंद झाली आहे। विदर्भासह देशात सर्वाधिक तापमान जे आहे ते अकोला जिल्ह्याचं पाहायला मिळतंय आणि या दरम्यान आता प्रशासनाने देखील खबरदारीचा उपाय म्हणून उष्माघात कक्ष सुरू केला आहे। आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी उष्माघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर प्रशासन खळबळून जागा झाला आणि प्रशासनानं उष्माघात कक्ष असेल किंवा नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचं आव्हान असेल, दुपारच्या बाहेर घराबाहेर पडू नका असं आव्हान देखील नागरिकांना करण्यात येत आहे। आणि आपण जर पाहिलं तर दुपारच्या सुमारास अक्षरशः अकोला शहरात एक संचारबंदी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळते आणि 45 अंश सेल्सिअस इतकं तापमान असल्यानं नागरिकांना मोठा त्रास याचा सहन करावा लागतोय आणि एक SOP देखील जारी करण्यात आली आहे प्रशासनाच्या वतीनं। जे मजूर दुपारी काम करतात त्यांच्यासाठी SOP आहे, दुपारच्या सुमारास त्यांनी काम करू नये, त्यांनी विश्रांती घ्यावी आणि सायंकाळी आणि सकाळी आपले काम आटपावी असं देखील प्रशासनाने वतीनं सांगण्यात येत आहे। आणि अकोल्याच्या तापमानाच्या पाऱ्यामुळे जनजीवन तर विस्कळीत झालंच आहे, त्याचा फटका देखील पिकांना, जे रब्बी हंगामातील काही पिकं आहेत, फळबाग पिकं आहेत, त्यांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसतोय। अकोट तालुक्यात संत्रा बागा असतील, केळीच्या बागा असतील, पूर्णतः सुकून गेलेल्या आहेत पाण्याअभावी आणि या उन्हामुळे। बरोबर आहे जयेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। प्रशासन खबरदारी घेते, मात्र या उन्हाच्या तडाख्याचा नागरिकांसह शेतीवर परिणाम होतोय। पाणी टंचाई त्यामुळे भासू शकते, त्यामुळे अर्थातच सगळ्यांनी एकत्रितपणे खबरदारी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद जयेश गावंडे, तुम्ही आपल्याला अकोल्यातून सगळ्या परिस्थितीचा आढावा दिला आणि धन्यवाद छगन, तुम्ही आपल्याला विदर्भातील सध्याची काय परिस्थिती आहे या संदर्भातली माहिती दिली।